लेखक आणि दारुडा माणूस याचं जीवनच वेगळं आहे ना. हा म्हणजे बघा ना, जो लेखक असतो तो लेखनामध्ये व्यस्त असतो आणि जो दारुडा असतो तो पिण्यावर. मला असं लिहायला वगैरे खूप आवडतं. यू नो वन थिंग, आय एम सो एक्सप्रेसिव्ह, म्हणजे लहानपणापासूनच. काय म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना, तर मी बाबांना म्हटलं की बाबा मला इंग्लिश मीडियममध्ये टाका ना प्लीज. तर बाबा मला म्हणाले, हे बघ मी तुला इंग्लिश मीडियममध्ये टाकेन पण आत्ता नाही, नंतर कधीतरी. मग काय, माझ्या आयुष्यात ते नंतर कधीतरी आलंच नाही बाबांचं. पुढे मी 7वी 8वी 9वी 10वीला गेलो आणि आता मी गेलो होतो कॉलेज. आणि कॉलेज म्हणजे ते मस्त गुलाबी लाईफ, मुली बिली पटवणे, हे सगळं आलंच ना. काय मला पण एक मुलगी खूप आवडायची हो. पण तिला विचारलं गेलं की कुडकुड कुडकुड, विचारलं गेलं की जाम थंडी वाजायची. म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये मला इतकी थंडी वाजायची ना. पण नाही, त्या दिवशी असतं मस्तपैकी रिहर्सल केली, आरशासमोर मस्त पोशाख वगैरे मारल्या आणि तिला जाऊन म्हटलं, एक्सक्यूज मी, यू नो वन थिंग, आय एम सो एक्सप्रेसिव्ह. लहानपणापासूनच. काय तू मला खूप आवडतेस ना, म्हणजे उठता बसता झोपता फक्त तूच दिसतेस. कालपासून खूप प्रॅक्टिस केली आहे ग. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला प्लीज हो म्हणशील. तर ती सुद्धा मला हेच म्हणाली. कसं आहे ना, तू खूप छान आहेस, म्हणजे मी तुला हो म्हणालेच असते, पण माझा एक बॉयफ्रेंड असताना मी तुला हो का म्हणलो. हे पण तू रागावू नकोस, मी तुला हो म्हणेन पण आत्ता नाही, नंतर कधीतरी. तुम्हाला सांगतो, नंतर कधीतरी जे हे वाक्य आहे ना, हे माझ्या आयुष्यात सतत येऊन येऊन ना मला आता कंटाळा आलाय अक्षरशः. म्हणजे बघा ना, जेव्हा जॉबला जातो तेव्हा ते हेच म्हणतात की छान मस्त छान वाक्स आहे तुला, आम्ही तुला संधी देऊ पण आता वेकेन्सी नाहीये. तेव्हा नंतर कधीतरी ऑडिशनला जातो तेव्हा ते सुद्धा हेच म्हणतात, अरे वा छान मस्त ऍक्टिंग करतोस, पण काय आता तुला नाही चान्स देऊ शकत, तुला आम्ही चान्स देऊ पण आत्ता नाही, नंतर कधीतरी.